अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर। या ठिकाणी मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं। स्वामी भक्तो, आज चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन। प्रत्येक समर्थ भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे एक आनंदाची पर्वणी आहे। कारण का, स्वामींनी आपला अवतार कार्य धारण केलं ते म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य सेवेकऱ्यांसाठी, भक्तांसाठी, प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी। त्यामुळं आज हा स्वामींचा प्रगट दिन आपण सर्वजण अत्यंत आनंदानं, उत्साहानं साजरा करत आहोत। अनेक प्रकारच्या सेवा उपासना करत आहोत, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करत आहोत, स्वामींच्या नामस्मरणाचा जयघोष करत आहोत आणि ही सेवा आपण सर्वजण अत्यंत मनोभावे स्वामींचे चरणी अर्पण करत आहोत। खरं तर स्वामींची सेवा, स्वामींची उपासना, स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य हे भाग्यवान सेवेकरालाच मिळतं आणि तुम्ही आम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत की या जन्मामध्ये आपल्याला ही स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली। खरं तर या जन्मापुरतंच मर्यादित नाही, तर आपण गेल्या जन्मीही स्वामींचे भक्तच असणार आहोत आणि म्हणूनच या जन्मीही स्वामींची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। खरं तर आपण स्वामींची सेवा उपासना करत नाही, तर स्वामी आपल्याकडून ते करवून घेत असतात। कारण का, जे काही घडतंय, जे काही होतंय ते फक्त आणि फक्त स्वामींच्या इच्छेनंच। खरं तर स्वामी फक्त आपले गुरु नाहीत, तर गुरुच्याही पलीकडं आपली आई, आपले वडील, आपला भाऊ, आपला मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आपले आजोबा आहेत। आजोबा का, तर आजोबा आपल्या नातवाची जशी काळजी घेतात, त्याच्यावर प्रेम करतात, तसं स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे असतात, त्याच्यावर आतोनात प्रेम करतात आणि आपण श्रद्धेने मारलेली हाक ही स्वामींच्या जवळ पोचतेच। आणि ही स्वामींची सेवा करत असताना आपण नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहणं। आज स्वामींचा प्रकट दिन, या प्रकट दिनादिवशी दुसरं काही सांगण्यापेक्षा मला तुम्हाला हीच गोष्ट सांगावीशी वाटली की आपण ही स्वामींची सेवा करत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वामींकडं कोणतंही मागणं न मानता फक्त स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि ही एक गोष्ट जर आपण करायला लागलो तर निश्चित आपल्याला काही कमी पडणार नाही। आपण काय करायचं आहे, फक्त स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहायचं आहे। जे काय स्वामी आपल्यासाठी देतील ते चांगलंच असणार आहे, जे काही स्वामी आपल्यासाठी करतील ते निश्चित चांगलंच असणार आहे। कारण का, या ब्रह्मांड नायकाला आपल्या भक्ताची काळजी प्रचंड असते आणि त्यामुळं निश्चिंत भावनेनं फक्त स्वामी सेवा करणं एवढंच आपल्या हातात आहे। कुठल्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा, प्रश्न मागणं स्वामींसमोर न मागता फक्त आणि फक्त सर्व काही स्वामी चरणावर अर्पण करायचं आणि आपण फक्त स्वामींची सेवा करत राहायचं। मी तुम्हाला हे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहणं का सांगतो माहीत आहे? आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण निश्चित केलं असणार आहे आणि या गुरुचरित्रामध्ये 18वा अध्याय आपल्याला खूप काही सांगून जातो। आपल्या सर्वांना माहीत आहे की औदुंबरनंतर श्री नरसिंहवाडी या तीर्थक्षेत्रावर नरसिंह सरस्वती स्वामींनी 12 वर्ष आपलं वास्तव्य केलं आणि आपली दत्त महाराजांची राजधानी म्हणजे नरसिंहवाडी। आणि या नरसिंहवाडी या ठिकाणी वास्तव्याला असताना स्वामी आजूबाजूच्या गावामध्ये भिक्षेसाठी जात। त्याच वेळेला पंचगंगा कृष्णा नदीच्या पलीकडं जे आता सध्याचा औरवाड आहे, त्याला अमरापूर असं नाव होतं। या अमरापूर गावामध्ये एक व्यक्ती राहत होता। एके दिवशी या व्यक्तीच्या घरी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी गेले। त्यांनी दारात उभं राहून भिक्षा मागितली। हा व्यक्ती नरसिंहवाडी अमरापूर या गावामध्ये कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होता आणि याच्या घरी ज्यावेळी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी आले तेव्हा त्याच्या घरामध्ये घेवड्याची भाजी केली होती। त्या व्यक्तीनं अत्यंत आनंदानं स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी खायला दिली। स्वामींनी ती भिक्षा स्वीकार केली आणि भिक्षा स्वीकार करून त्याच्या घरासमोर जाताना त्याच्या दारात जो घेवड्याचा वेल होता तो घेवड्याचा वेल स्वामींनी उपटला आणि टाकून दिला आणि ते चालायला लागले। स्वामींचं हे कृत्य पाहून त्या व्यक्तीची बायको, त्या व्यक्तीची मुलं स्वामी महाराजांना दूषण द्यायला लागले, वाईट साईड बोलायला लागले। पण तो व्यक्ती मात्र निश्चिंतपणे उभा होता। तो त्यांना समजावून सांगायला लागला की तुम्ही असं बोलू नका, महाराजांनी हे आपल्या चांगल्यासाठीच केलं असणार आहे, आपलं दारिद्र्य दोष दूर करण्यासाठी स्वामींनी हवेल उपटून टाकला असणार आहे। पण त्याची बायको, त्याची मुलं ऐकायला तयार नाहीत। त्यानं बराच वेळ त्यांना समजावून सांगितलं आणि शेवटी तो घराच्या बाहेर आला आणि त्यानं ज्या ठिकाणी तो वेल होता त्या ठिकाणी तो मुळासकट उपटून काढण्यासाठी खड्डा खणायला सुरुवात केली। त्यानं तो सगळा वेल खणून काढला आणि वेल खणत असताना त्या ठिकाणी त्याला एक कुंभ सापडला, एक हंडा सापडला आणि त्या हंड्यामध्ये, त्या कुंभामध्ये सोन्यानं भरलेल्या मोहरा होत्या, दागिने होते। त्याचं जन्मोजन्मीचं दारिद्र्य एका क्षणात दूर झालं। ही बातमी घरात समजल्यावर सगळ्यांना आनंद झाला। सगळ्यांनी स्वामींची क्षमा मागितली, माफी मागितली आणि ते सर्वजण स्वामींच्या दर्शनाला गेले।
आणि या गुरुचरित्रातील अवतरणिकेमध्ये या 18व्या अध्यायाचं वर्णन करताना असं लिहिलंय, घेवडा उपटून दारिद्र्याचा, कुंभ दिला हेमाचा, वर्णना प्रताप श्री गुरूंचा अष्टदशाध्यायात. म्हणजे दारिद्र्यरूपी घेवडा स्वामी उपटून टाकला आणि त्या व्यक्तीचं जन्मोजन्मीचं दारिद्र्य घालवून टाकलं. तर स्वामी भक्तो, या 18व्या अध्यायातील प्रसंगातून एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपण सर्वांनी स्वामींची सेवा करत असताना सर्व काही स्वामींच्यावर सोपवलं, स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळली की स्वामी आपल्यासाठी निश्चित चांगलंच करतात. फक्त त्या गोष्टीचा उलगडा व्हायला आपल्याला वेळ लागतो. पण जेव्हा ती गोष्ट आपल्याला समजते त्यावेळी कळतं की स्वामींनी हे आपल्यासाठी चांगल्यासाठीच केलेलं होतं. आणि म्हणून आजच्या या स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण स्वामींची सेवा करत आहातच, पण ही सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची मागणी अपेक्षा न ठेवता अनन्य भावानं स्वामींना शरण जा आणि स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून राहा. बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि आपलं आयुष्य सुंदर आहे आणि या सुंदर आयुष्यामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायला मिळाली हे परम भाग्याचं आहे. आणि निश्चितपणे या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजपासून स्वामी सेवेला लागा, स्वामी सेवेचा प्रचार करा, स्वामी सेवेचा प्रसार करा आणि तुम्ही सर्वजण अनन्य भावाने स्वामी सेवा करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्त समर्थ सेवेकऱ्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.